हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आज आपण पाहणार आहे एक्झिट एक्झाम MCQ सिरीज. त्याच्यापैकी फार्मसी लॉ अँड इथिक्स हा आपला सब्जेक्ट चालू आहे. टोटल आपण 25 MCQ पाहणार आहे. तर आजचं हे तिसरं लेक्चर आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हा आहे तुमच्या स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन. डोस ऑफ ड्रग टू बी परमिटेड फॉर इम्पोर्ट ऑफ पर्सनल यूज. याचा अर्थ काय आहे की आपण किती पर्सनल यूजसाठी आपण किती ड्रग मागवण्याची आपल्याला परवानगी आहे. तर याचा आन्सर आहे आपल्याला 10 ॲव्हरेज डोस, 15 ॲव्हरेज डोस, 75 ॲव्हरेज डोस किंवा 100 ॲव्हरेज डोस. तर 100 ॲव्हरेज डोस हे त्याचं आन्सर आहे. लक्षात ठेवा की आपल्याला परवानगी किती आहे. परवानगी पर्सनल यूजसाठी आपल्याला किती डोस आपण मागवू शकतो, जो की आपण एखाद्या इम्पोर्ट करण्यासाठी त्याला स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन लागत असतील, परवानगी लागत असतील, असे जे ड्रग आहेत ते मागवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज लोकेटेड ॲट. आता जी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी जी असते ती कुठे लोकेटेड आहे आणि ती काय काम करते. जर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी काय काम करते, जर ड्रग इन्स्पेक्टरने एखादं सॅम्पल घेतलं तर ते कुठे ते कळतं की ते तिथे टेस्टिंग करतात की ह्या स्पेसिफिक क्वालिटी आहे का त्याची, ह्याच्यामध्ये काय भेसळ केलेली आहे का. तर याचा आन्सर आहे कोलकाता. तर कोलकातामध्ये आपल्याला सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे, त्याला आपण CDL पण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. तर ते आहे कोलकातामध्ये. तर बाकीच्या जे आहेत ते स्टेट ड्रग लॅबोरेटरी, तर ते आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये आहे, आणि दिल्लीमध्ये न्यू दिल्ली, कर्नाटकामध्ये बेंगलोर, गुजरातमध्ये वडोदरा आणि केरळमध्ये थिरुवनंतपुरम. हे असे स्टेट ड्रग लॅबोरेटरी आहेत. ते काम करतात सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीच्या अंडरखाली, आणि सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे ती कोलकातामध्ये. हे कळलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टँडर्ड फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह आर गिवन इन शेड्यूल. आता वेगवेगळे शेड्यूल आहेत तिथे आपल्या फार्मसी लॉ अँड इथिक्समध्ये, कारण शेड्यूल तर आपल्याला करावेच लागतात, कारण शेड्यूलवरती हमखास क्वेश्चन असतात. तर स्टँडर्ड्स मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे जे प्रेग्नेन्सी होऊ देत नाहीत असे मेकॅनिकल जी कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत ते कोणत्या शेड्यूलमध्ये आहेत. तर त्याचा आन्सर आहे शेड्यूल आरमध्ये मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह असतं. तर शेड्यूल एसमध्ये काय, शेड्यूल क्यूमध्ये काय, तर शेड्यूल डब्ल्यूमध्ये काय ते आता आपण पाहूया. तर शेड्यूल एसमध्ये असतं ते कॉस्मेटिक्स, स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्सचे शेड्यूल एसमध्ये असतं. शेड्यूल क्यूमध्ये काय असतं, तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हे शेड्यूल क्यूमध्ये असतं. आणि शेड्यूल डब्ल्यूमध्ये काय असतं, तर शेड्यूल डब्ल्यूमध्ये पण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असते, पण शेड्यूल डब्ल्यूमध्ये होमिओपॅथिक आणि हर्बल जे ड्रग असतात त्यांचं शेड्यूल डब्ल्यूमध्ये असतं. आणि शेड्यूल क्यूमध्ये हे जे सिंथेटिक ड्रग आहेत ज्याला आपण कन्व्हेन्शनल ड्रग म्हणतो, केमिकली सिंथेसाइज केलेलं असतं, त्याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस हे शेड्यूल क्यूमध्ये असतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच सिम्बॉल इज यूज्ड ऑन द लेफ्ट हँड टॉप कॉर्नर ऑफ द लेबल ऑन द शेड्यूल एक्स. शेड्यूल एक्स जे ड्रग असतात ते अंडर प्रिस्क्रिप्शनमध्येच देतात, ते असे ओव्हर द काउंटर आपण देऊ शकत नाही. तर त्याच्या सिम्बॉल म्हणजे त्याच्या लेबलवरती कुठे सिम्बॉल असतो, काय सिम्बॉल असतो लेफ्ट हँड साईडला, तर त्याच्यावरती XRX असा सिम्बॉल असतो शेड्यूल एक्स ड्रगच्या इथे. आणि RMP काय आहे, तर RMPचा लॉंग फॉर्म काय आहे, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, म्हणजे आपण त्याला डॉक्टर म्हणतो. RX काय आहे, तर RX हे एक सिम्बॉल आहे, ते डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्यावेळेस वरती असले जातात RX, आणि त्या खाली त्या टॅब्लेटची नावं लिहून देतात. तर हे नन ऑफ दिस तर आपलं आन्सर नसणार आहे, तर XRX असं आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. DTAB स्टँड्स फॉर. हे सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. ड्रग टेक्निकल ॲडवायसरी बोर्ड असं याला म्हणतात. तर याचं हे आन्सर आहे ड्रग टेक्निकल ॲडवायसरी बोर्ड.
हे बहुतेक कुणाचं चुकणार नाही, कारण हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लायसन प्रिमायसेस फॉर सेल ऑफ ड्रग विच डू नॉट रिक्वायर द सर्व्हिसेस ऑफ क्वालिफाईड पर्सन. म्हणजे कुठे आपल्याला क्वालिफाईड पर्सन लागत नाही, रजिस्टर फार्मसिस्ट लागत नाही, तिथे आपला साधा माणूस पण चालू शकतो. तर त्याचा आन्सर काय आहे? फार्मसी, डिस्पेन्सरी, ड्रग स्टोअर किंवा केमिकल और ड्रग शॉप. तर त्याचा आन्सर आहे ड्रग स्टोअर. ड्रग स्टोअरवरती आपल्याला रजिस्टर फार्मसिस्ट नसलं तरी चालेल, कारण तिथे ओव्हर द काउंटर वगैरे ड्रग दिले जातात, तिथे काही फार्मसिस्टची गरज नाही. पण बाकीच्या ठिकाणी केमिस्ट शॉप असेल, डिस्पेन्सरी, फार्मसी असेल, तिथे आपल्याला रजिस्टर फार्मसिस्ट लागतं. त्यानंतर अ लायसन प्रिमायसेस फॉर सेल ऑफ ड्रग विच रिक्वायर सर्व्हिसेस क्वालिफाईड पर्सन अँड वेअर द ड्रग आर कंपाऊंडेड अगेन्स्ट प्रिस्क्रिप्शन इज. तर इथं काय विचारलेलं आहे आपल्याला की रजिस्टर फार्मसिस्ट आपल्याला कुठे लागतो? तर डिस्पेन्सरी, फार्मसी, लॅबोरेटरी किंवा केमिस्ट शॉप. तर याचा आन्सर आहे फार्मसीमध्ये. फार्मसी. आणि इथे काय होतं की वेअर द ड्रग आर कंपाऊंडेड अगेन्स्ट द प्रिस्क्रिप्शन इज, म्हणजे इथं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग वेअर ड्रग कंपाऊंड पण होतं इथं ड्रगचं. तर याचा आन्सर आहे फार्मसी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अंडर NDPS ॲक्ट 1985. NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. याच्या अंडरखाली याच्यापैकी कोणता ड्रग आहे? ॲम्फेटामाइन, कॅनाबिस, ॲस्पिरिन, लॅक्टोज. तर याचा आन्सर आहे ॲम्फेटामाइन हा NDPS ड्रगच्या अंडरखाली येतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया इज मेनली असोसिएटेड विथ. लेजिस्लेशन म्हणजे काय? तर कायदे. लेजिस्लेशन म्हणजे काय? कायदे. आणि फार्मास्युटिकल म्हणजे फार्मसी रिलेटेड कायदे. ही कशासाठी असोसिएटेड असते मेनली? तर त्याची फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची एक डेफिनेशनच आहे. तर त्या डेफिनेशनमध्ये काय आहे की फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इज मेनली असोसिएटेड विथ हेल्थ ऑफ दी सोसायटी. त्याच्या डेफिनेशनमध्येच आहे. त्याची डेफिनेशन तुम्ही पाठ केली तर तुम्हाला हे येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. DEC स्टँड्स फॉर. DEC याचा आन्सर काय असणार आहे? तर ड्रग इन्क्वायरी कमिटी. याचा आन्सर असणार आहे DEC. तर याला चोप्रा कमिटी पण असं म्हणतात, चोप्रा कमिटी. तर काय होतं की 1930मध्ये ही स्थापना झालेली आहे. कर्नल RN चोप्रा यांनी ती स्थापना केली होती. त्यामुळे याला चोप्रा कमिटी पण म्हणतात आणि ड्रग इन्क्वायरी कमिटी पण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द पेनल्टी फॉर फॉल्सी क्लेमिंग टू बी अ रजिस्टर फार्मासिस्ट इज. जर आपण असं फॉल्स क्लेम केलं की मी रजिस्टर फार्मासिस्ट आहे, तर त्याला किती फाईन असेल? तर पेनल्टी असेल तर त्याला फाईन अप टू 500 ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन असा त्याला फाईन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रोसिजर फॉर अप्रूव्हल इन्स्टिट्यूट रनिंग डिप्लोमा और डिग्री कोर्स इन द फार्मसी इन्क्लूड. पहिल्यांदा काय? ॲप्लिकेशन ऑफ बाय इन्स्टिट्यूशन और अथॉरिटी टू सेंट्रल काउन्सिल. नंतर इन्स्पेक्शन होणार, नंतर अप्रूव्हल होणार. तर 4 स्टेप काय असणार आहे? तर फीजचं डिपॉझिशन असणार आहे का, डिक्लेरेशन असणार आहे का, रिक्वायरमेंट असणार आहे का, ॲडमिशन असणार आहे? तर त्याच्यानंतर असणार आहे डिक्लेरेशन. इथं डिक्लेरेशन असणार आहे प्रोसेसमध्ये, कारण त्यांनी एकदा अप्रूव्हल तर दिलं तर मग ते डिक्लेअर करणार की ह्या कॉलेज किंवा ही जी संस्था आहे, तर आम्ही सगळं इन्स्पेक्शन केलेलं आहे, त्यांना अप्रूव्हल दिलेलं आहे, तर ही आता PCIच्या अंडरखाली हे कॉलेज चालू शकतं असं ते डिक्लेअर करणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे. रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट मेंटेन बाय सेंट्रल काउन्सिल इज. आता रजिस्टर मेंटेन करते एक सेंट्रल काउन्सिल, तर त्याला काय म्हणतात? फार्मसी रजिस्टर म्हणतात का, सेंट्रल रजिस्टर, रिजनल रजिस्टर की युनियन रजिस्टर? तर त्याला जे सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्यामुळे त्याला आपण सेंट्रल रजिस्टर म्हणतो. आता रिजनल किंवा युनियन रजिस्टर जे असतात, रिजनल किंवा युनियन, आता हे सेंट्रल रजिस्टर आहे ते पूर्ण आपल्या नेशनचं रजिस्टर असणार आहे, म्हणजे पूर्ण नेशनचं तिथं ओव्हरऑल तिथं आपल्याला पाहायला मिळणार. रिजनल आहे आणि युनियन आहे ते एका नेशनमधल्या स्पेसिफिक पार्टमधलं ते रजिस्टर असणार आहे.
आणि फार्मसी रजिस्टर ही काही जनरल टर्म आहे की तिथं फार्मसीचं रजिस्ट्रेशन असणार आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि हे सेंट्रल असणार आहे ते पूर्ण ओव्हरऑल नेशनचं, रिजनल आणि युनियन एका स्पेसिफिक एरियामधलं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ... इज टू रेग्युलेट प्रोफेशन अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी अँड रेज अ स्टेटस ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. तर हे कुणाचं मेन ऑब्जेक्ट आहे? DNC ॲक्ट 1940चा आहे का फार्मसी ॲक्ट 1948, UGC ॲक्ट 1956 का AICTE ॲक्ट 1978? तर हे ऑब्जेक्टिव्ह आहे फार्मसी ॲक्ट 1948चं. हे ऑब्जेक्टिव्ह आहे टू रेग्युलेट प्रोफेशन अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हू हॅज द पॉवर टू मेक रूल्स टू कंट्रोल द पोजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ स्पेसिफिक पॉयझन? तर हे एक्साईज कमिशनर, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तर याची पॉवर असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. ही हॅज पॉवर टू मेक रूल टू कंट्रोल पोजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ ड्रग. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग क्लासेस ऑफ पॉयझन डू नॉट हॅव एनी मेडिसिनल यूज? क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D हे 4 क्लास आहेत पॉयझनचे. तर याच्यापैकी कोणता क्लास आहे त्याचं की मेडिसिनल यूज नाही? तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचा आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे एक क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स एक्सेप्ट अनरिस्ट्रिक्टेड प्रिपरेशन आर. स्वल्पराव असणार आहे. म्हणजे आता यांनी काय विचारलं आहे? ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स. खालीलपैकी सगळी आन्सर चुकीचे आहेत एक्सेप्ट, म्हणजे एकाला एक्सेप्ट करून सगळं चुकीचं असणार आहे. मग काय असणार आहे बाबू? अनरिस्ट्रिक्टेड प्रिपरेशन आर. मग काय? कॅपेबल ऑफ बिंग मिसयूज्ड ऑन ॲज अन ऑर्डिनरी अल्कोहोल बिवरेज, नॉट कॅपेबल ऑफ बिंग मिसयूज्ड ऑर्डिनरी अल्कोहोलिक बिवरेज, कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ॲडिक्शन, नॉट कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ॲडिक्शन. तर याचा आन्सर असणार आहे not capable of being misused as a ordinary alcoholic beverage. नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टॉयलेट प्रिपरेशन? याच्यापैकी टॉयलेट प्रिपरेशन कोणतं आहे? डिसइन्फेक्टंट, डिओड्रंट्स, रूम फ्रेशनर, मॉस्किटो रिपेलंट. तर याच्यापैकी डिओड्रंट्स जे आहे जे की आपल्याला आपलं जे स्मेल आहे बॉडीची ती मास्क करते, त्याला आपण टॉयलेट प्रिपरेशन म्हणतो. अदर कुठले टॉयलेट प्रिपरेशन आहेत? तर शॅम्पू झालं, त्यानंतर सोप झाला. हे जे आपण बॉडी क्लिनिंगसाठी जे वापरतो ते आपण त्याला हे म्हणतो टॉयलेट प्रिपरेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट रिप्लेस DPCO 1987 बाय. आता DPCO ड्रग प्राईस कंट्रोल ऑथॉरिटी हे ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर हे 1987 आहे, ते चेंज करून कोणत्या ह्याच्यात केलेलं आहे? तर DPCO 1995 मध्ये, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते कन्वर्ट केलेलं आहे त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ड्रग सॅम्पल टेकन बाय ड्रग इन्स्पेक्टर फॉर द ॲनालायसिस आर सेंट टू. आता ड्रग इन्स्पेक्टरने एखादं सॅम्पल घेतलेला आहे कलेक्ट करून, तर त्याचं ॲनालायसिस ते करण्यासाठी ते कुठं पाठवतात? केमिकल ॲनालिसिसला, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, ड्रग कंट्रोल किंवा टेस्टिंग लॅबोरेटरी. तर ते पाठवतात गव्हर्नमेंट ॲनालिस्टला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक आर प्रिस्क्राईब्ड अंडर. आता कॉस्मेटिक्स जे आहेत ते कोणत्या शेड्यूलखाली हे प्रिस्क्राईब केलं जातं? तर शेड्यूल S हे स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्ससाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लायसन फॉर होलसेल ऑफ ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 आर इश्यूड इन फॉर्म. क्वेश्चन 22. ओके. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे लायसन्स दिलेले आहेत ते आपण आपल्याला पाठ करायचे आहेत. तर ह्याचा आन्सर आहे फॉर्म 21B. याचा आन्सर असणार आहे, तर मिस्टेक झालेली आहे. 28, 20B, तर 21B आणि 21C असं असणार आहे. सॉरी, माफ करायचं, जरा आन्सरमध्येच मिस्टेक झालेली आहे. तर याचा आन्सर आहे 21B मध्ये आपल्याला C1 आणि C आणि C1 इश्यूड फॉर्म झालेले असतात.
इन DPCO 1995 सेलिंग प्राइस इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. हे कशाच्या बेसिसवरती आपण सेलिंग प्राईस ठरवतो, तर कॉस्ट बेस्ड मेथडनुसार आपण सेलिंग प्राईस ठरवतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्सन इन चार्ज ऑफ स्टेट लॅबोरेटरी इज. पर्सन इन चार्ज हा स्टेट लॅबोरेटरीचा कोण असतो, तर ड्रग कंट्रोलर हे त्याचा आन्सर असणार आहे. ड्रग इन्स्पेक्टर, केमिकल अनालिसिस, गव्हर्नमेंट अनालिसिस असणार आहे, तर ड्रग कंट्रोलर त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, व्हॉट वॉज आउटकम ऑफ DEC. DECचा आउटकम काय आहे. इम्पोर्ट बिल 1937 आणि ड्रग ॲक्ट 1940 बोथ A and B हे त्याचा आन्सर असणार आहे. एज्युकेशन रेग्युलेशन तर नसणार आहे ड्रग इन्क्वायरी कमिटीज, कारण तिथं इन्क्वायरी होती ना ड्रगची. तर थँक्यू सो मच. अँड अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण एक्झिट एक्झामचे MCQ सिरीज आपण चालू केलेले आहे. आपण एका व्हिडिओमध्ये 25 MCQ घेत आहे. आता हे फार्मसी, लॉ अँड इथिक्सचे आपले क्वेश्चन चालू आहेत. तर याचे आन्सर म्हणजे MCQ सिरीज संपली तर आपण नेक्स्ट आपण सब्जेक्ट घेणार आहे. तर अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.